नमस्कार. आपण रोजचं काही ना काही विकत घेतो बरोबर? पण कधी विचार केलाय का की आपण केलेल्या एका साध्या खरेदीमागे किती मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया लपलेली असू शकते? आज आपण याच प्रक्रियेचा माग घेणार आहोत. एका साध्या खरेदीपासून ते थेट जागतिक व्यापारापर्यंतचा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत. समजा आपण बाजारात गेलो आणि भाजी विकत घेतली. किती सोपं वाटतं हे नाही का? पण ती भाजी आपल्यापर्यंत पोचण्याआधी किती लोकांच्या हातातून गेली असेल याचा कधी विचार केलाय? याच एका साध्या प्रश्नापासून आपल्या आजच्या प्रवासाची सुरुवात होतीये. चला तर मग त्या भाजीचा प्रवास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी मुळात जावं लागेल. म्हणजे व्यवसाय नक्की काय असतो हे बघावं लागेल. कारण आपण जे काही खरेदी करतो त्या सगळ्याच्या मागे हीच एक आर्थिक प्रक्रिया काम करत असते. तर व्यवसाय म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक आर्थिक प्रक्रिया आहे. यात दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे उत्पादन आणि दुसरं म्हणजे वितरण. म्हणजे काय तर वस्तू किंवा सेवा तयार करायच्या आणि त्या लोकांपर्यंत पोचवायच्या. बस याच संकल्पनेवर अख्खा बाजार चालतो. याबद्दल ना अर्थतज्ञ स्टीफन्सनने खूप मस्त गोष्ट सांगितली आहे. त्यांचं म्हणणं आहे की व्यापार म्हणजे फक्त नफा कमावणं नाही, तर तो नफा लोकांच्या गरजा भागवून मिळवला जातो. म्हणजे बघा, यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. व्यवसायाचा खरा पाया हा मानवी गरजा आहेत. आपल्याला अनेकदा काय वाटतं की बिझनेस म्हणजे फक्त पैसा कमावणं, फक्त नफा. पण खरं तर तसं नाहीये. व्यवसायाची ना दोन महत्वाची उद्दिष्टे असतात. एक आहे आर्थिक आणि दुसरं तितकंच महत्वाचं सामाजिक. चला दोन्ही बघूया. हे बघा, ही दोन्ही उद्दिष्ट म्हणजे जणू एकाच नाण्याचे दोन बाजू. एका बाजूला आहे आर्थिक उद्दिष्ट. म्हणजे काय तर नफा मिळवणं, नवीन ग्राहक जोडणं, टेक्नॉलॉजी वापरणं. आणि दुसऱ्या बाजूला आहे सामाजिक उद्दिष्ट. म्हणजे समाजासाठी रोजगार निर्माण करणं आणि आपण जे कर भरतो त्यातून देशाच्या विकासाला हातभार लावणं. आणि व्यवसायाचं हे जे सामाजिक योगदान आहे ना, ते आपल्याला रोजच्या जगण्यात दिसतं. म्हणजे कसं? तर हे जे मोठे मोठे बिझनेस आहेत ते जो टॅक्स भरतात त्याच पैशातून आपल्यासाठी शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल, बागा उभ्या राहतात. याचाच अर्थ जेव्हा एखादा व्यवसाय यशस्वी होतो तेव्हा त्याचा फायदा अख्ख्या समाजाला होतो. चला आता परत येऊया आपल्या भाजीच्या उदाहरणावर. आठवतंय? तर ती भाजी आपल्यापर्यंत पोचते तरी कशी? हा जो सगळा प्रवास आहे ना, तो होतो देशांतर्गत व्यापारातून. चला ही जी सप्लाय चेन आहे ती नक्की कशी काम करते ते बघूया. बरं, कुठल्याही वस्तूचा प्रवास कुठून तरी सुरू होतोच आणि तो सुरुवातीचा पॉइंट असतो उत्पादक. आता आपल्या भाजीच्या उदाहरणात उत्पादक कोण? बरोबर, तो शेतकरी जो ती भाजी पिकवतो. तो या पूर्ण साखळीतला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा माणूस आहे. आता शेतकऱ्यानं भाजी पिकवली म्हणजे ती थेट आपल्या ताटात येते का? नाही. मध्ये खूप महत्वाचा माणूस असतो. तो म्हणजे घाऊक व्यापारी, ज्याला आपण होलसेलर म्हणतो. हा व्यापारी काय करतो? शेतकऱ्याकडून एकदम मोठ्या लॉटमध्ये म्हणजे भरपूर माल विकत घेतो आणि तो छोट्या छोट्या दुकानदारांपर्यंत पोहोचवतो. तो एक प्रकारचा पूलच आहे. आणि मग येतो या साखळीतल्या शेवटचा माणूस, जो आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. तो म्हणजे किरकोळ विक्रेता किंवा रिटेलर. म्हणजे कोण? तर आपला भाजीवाला, आपल्या जवळच्या किराणा दुकानाचा मालक. हे सगळे त्या घाऊक व्यापाऱ्यांकडून माल घेतात आणि आपल्यासारख्या ग्राहकांना विकतात. आता या किरकोळ विक्रेत्यांमध्ये पण ना दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे कायमची दुकाने, म्हणजे ज्यांची एक फिक्स जागा असते. आणि दुसरे म्हणजे फिरते व्यापारी, ज्यांची विकायची जागा काही ठरलेली नसते. आणि या फिरत्या व्यापाऱ्यांमध्ये तर कितीतरी वेगवेगळे लोक आहेत ज्यांना आपण रोजच बघतो. डोक्यावर टोपली घेऊन घरोघरी फिरणारे फेरीवाले असतात. हातगाडीवर सामान विकणारे गाडीवाले असतात. रस्त्याच्या कडेला बसून वस्तू विकणारे असतात. आणि हो, गावागावात किंवा शहरात जो आठवडी बाजार भरतो तिथले विक्रेते. हे सगळे लोक आपल्या दारापर्यंत वस्तू आणून देतात आणि आपलं काम सोपं करतात. ओके, तर आत्तापर्यंत आपण बोललो देशांतर्गत व्यापाराबद्दल. पण एक मिनिट, आपण ज्या वस्तू वापरतो त्या सगळ्याच काही आपल्या देशात बनत नाहीत, बरोबर? आणि येथेच एंट्री होते आंतरराष्ट्रीय व्यापाराची. चला तर मग बघूया आपली एक साधी खरेदी आपल्याला पूर्ण जगाशी कशी जोडू शकते. आंतरराष्ट्रीय व्यापारात साधारणपणे 3 मुख्य प्रकार येतात. पहिलं म्हणजे आयात किंवा इम्पोर्ट, म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्या देशाकडून काहीतरी विकत घेतो. दुसरं म्हणजे निर्यात किंवा एक्सपोर्ट, म्हणजे जेव्हा आपण आपल्या देशात बनवलेली वस्तू दुसऱ्या देशाला विकतो. आणि एक तिसरा
इंटरेस्टिंग प्रकार आहे पुन्हा निर्यात. म्हणजे काय तर एका देशाकडून माल घ्यायचा आणि तो दुसऱ्याच देशाला विकायचा. या पुन्हा निर्यातीचं सगळ्यात चांगलं उदाहरण कुठलं असेल तर ते आहे सिंगापूर. सिंगापूर काय करतं? अनेक देशांकडून माल खरेदी करतं आणि तो जसाच्या तसा दुसऱ्या देशांना विकतं. आणि याचमुळे आज सिंगापूर व्यापाराचं एक मोठं ग्लोबल हब बनलं आहे. पण एक प्रश्न पडतो की देश एकमेकांसोबत व्यापार का करतात? म्हणजे याची गरजच काय आहे? हा आंतरराष्ट्रीय व्यापार इतका महत्त्वाचा काय आहे? याचं उत्तर आहे ना, एका अगदी साध्या बेसिक गोष्टीत लपलेलं आहे. आणि ते सत्यही आहे की जगातला एकही देश असा नाही आहे जो सगळ्याच बाबतीत स्वयंपूर्ण आहे, म्हणजे स्वतःच्या सगळ्या गरजा स्वतःच भागवू शकेल. प्रत्येकाकडे काहीतरी जास्त आहे तर कशाची तरी कमतरता आहे आणि म्हणूनच प्रत्येक देशाला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावंच लागतं. आता असं का होतं? कारण काही देशांकडे नैसर्गिक साधनसंपत्ती खूप जास्त असते, मग ते त्यांच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन करतात. या उलट काही देशांकडे साधनसंपत्ती कमी असते, मग व्यापार काय करतो तर या दोन्ही प्रकारच्या देशांना एकत्र आणतो आणि त्यांच्या गरजा पूर्ण करतो. आणि याचा एक खूप चांगला परिणाम पण होतो, तो म्हणजे ह्या देवाणघेवाणीमुळे देशादेशांमध्ये मैत्रीचे संबंध तयार होतात. आर्थिक गरजांमुळे देश एकत्र येतात आणि त्यांचे संबंध आणखी मजबूत होतात. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या प्रत्येक साध्या खरेदीमागे एक मोठी साखळी काम करते. दुसरं, व्यवसायाचा उद्देश फक्त नफा कमावणं नसून समाजाचं भलं करणं सुद्धा आहे. तिसरं, जगातला कोणताही देश स्वयंपूर्ण नाही आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यापार खूप गरजेचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्यापार आपल्याला लोकल लेव्हलवर आणि ग्लोबल लेव्हलवर दोन्हीकडे एकमेकांशी जोडतो. म्हणून आता पुढच्या वेळी जेव्हा आपण बाजारात काहीतरी विकत घ्यायला जाऊ तेव्हा एक क्षणभर थांबा आणि विचार करा की आपण जी वस्तू हातात घेतली आहे तिचा प्रवास नक्की कुठून सुरू झाला असेल? या एका छोट्याशा वस्तूमागे कोणती ग्लोबल साखळी लपलेली असेल? आहे की नाही विचार करण्यासारखा प्रश्न.